नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। वि.स. खांडेकर लिखित ययाती या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की ययाती व देवयानी यांचा विवाह होऊन देखील त्या दोघांमध्ये सतत वाद होत असतात। देवयानीचा ओढा शुक्राचार्यांकडे अधिक असतो। त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी देवयानी मोठा यज्ञ करण्याचे ठरविते। त्यावेळेस मोठमोठ्या ऋषींना आमंत्रण दिलेले असते। त्यामध्ये गुरु बृहस्पतींचे पुत्र कच्छदेव हे देखील आमंत्रित असतात। पण त्यांच्याबरोबर ययातीचा मोठा भाऊ यती याला पाहून सर्व आश्चर्यचकित होतात। आता पुढे हा कच माझा पूर्वजन्मीचा वैरी तर नाही ना? सारा समारंभ कसा सुरेख साजरा झाला होता, दुष्ट लागावी असा। पण शेवटच्या क्षणी हा अचानक दरबारात येऊन उभा राहिला, आकाशातून पडल्यासारखा। एका क्षणात साऱ्या समारंभावर पाणी पडले, प्रत्येकाचा विरज झाला। कच मला शाप देऊन निघून गेला होता। तुझ्या शापाने माझे काडी इतकेही वाकडे झालेले नाही हे त्याला जाणवावे। कुबेराचे डोळे दिपून जातील अशा वैभवात मी लोळत आहे हे त्याला कळावे। जी देवयानी तुझ्या झोपडीत झाडलोट करत राहणार होती ती महाराणी होऊन सिंहासनावर विराजमान झाली आहे हे त्याने डोळ्यांनी बघावे आणि मनात लज्जित होऊन माझी क्षमा मागावी। म्हणून या यज्ञाच्या निमित्ताने मी त्याला मुद्दाम निमंत्रण पाठवले होते। महाराणी झालेल्या प्रियकर्णीचे दर्शन घेणे त्याला रुचणार नाही, तो कदाचित येणार नाही अशी माझी कल्पना होती। पण एकेकाळी देवयानीवर त्याचे किती गाढ प्रेम होते मला ठाऊक होते। मनुष्य प्रेम लाथडील पण तो ते विसरू शकेल का? कच येणार असे माझे मन सांगत होते। पण यज्ञ सुरू झाला तरी तो आला नाही, यज्ञ संपत आला तरी तो आला नाही। माझ्यातल्या महाराणीला आनंद झाला, मात्र माझ्यातील देवयानी दुःखी झाली। ऐन दरबाराच्या वेळी तो आल्याचे अमात्यांनी सांगितले। माझा आनंद गगनात मावेना। वाटले त्या दिवसापासून शर्मिष्ठेने ती वस्त्रांची अदलाबदल ज्या दिवशी केली तेव्हापासून दैव मला किती अनुकूल झाले आहे। लक्ष्मीने लाजावे असा साजशृंगार करून मी सिंहासनावर बसले आहे। हजारो डोळे माझ्या लावण्यावर खिळले आहेत। राजकन्या शर्मिष्ठा दासी म्हणून मला वारा घालीत आहे। मोठमोठी ऋषी मंडळी मंगल मंत्रपठण करीत आहेत आणि आम्हाला आशीर्वाद देत आहेत। हे सारे कचाला पाहायला मिळेल। देवयानीचे प्रेम झिडकारण्यात आपण केवढी चूक केली हे आता त्याच्या लक्षात येईल। प्रेमाच्या सफलतेचे समाधान कचाने मला लाभू दिले नाही ते नाही, सुडाच्या सफलतेचे समाधान आता मला मिळणार आहे म्हणून मी आनंदित झाले होते। पण अगदी शेवटच्या क्षणी माझे शस्त्र माझ्यावर उलटले। सुडाचे समाधान मिळाले खरे, पण ते कुणाला? देवयानीला नाही तर कचाला। सासूबाई महाराज सारी कशी वेड्यासारखी वागली त्यावेळा। महाराजांना भावाच्या प्रेमाचा पुळका नेमका याच वेळी आला। थोडा वेळ गप्प बसले असते तर नेले असते सेवकांनी त्या वेड्याला बाहेर, बसले असते 4 फटके त्याच्या पाठीवर। आपण कुठे आहो आणि काय करीत आहोत याची थोडी तरी जाणीव पाठीतून डोक्यात शिरली असते त्याच्या। सासूबाई सदा ना कदा गुम्या असतात। खोल विहिरीच्या तळासारखे आहे त्यांचे मन। तिथे काय चालले आहे हे बाहेरून कुणाला कळायचे नाही कधी। पण सारे रीतिरिवाज सोडून आपण राजमाता आहोत हे विसरून ते एकदम पुढे आल्या आणि काय तो यती, माझा यती म्हणून वेड्यासारखे ओरडल्या आणि हजारो लोकांपुढे बेशुद्ध होऊन पडल्या काय? छे, राजमातेला शोभण्यासारखे होते का हे? त्या मूर्छित पडल्या मात्र एकच गोंधळ उडाला दरबारात। हा वेडा माझा थोरला भाऊ आहे, सिंहासनावर त्याचा अधिकार आहे अशी वेडगळ घोषणा महाराजांनी केली। मग काय, कुठला ऋषींचा आशीर्वाद नि कुठले काय? छे, बाबांच्या तपश्चर्येला मोठा अपशकुन केला या वेड्यानं। तो यती तर बोलून चालून वेडा आहे, पण महाराजांनी थोडे शहाणपण दाखवले असते तर? तो त्यांचा मोठा भाऊ आहे हे त्यांच्या खेरीज साऱ्या सभेत कुणाला ठाऊक नव्हते। त्याला बरोबर घेऊन येणाऱ्या कचाला सुद्धा तो कोण आहे याची कल्पना नव्हती। कुठल्या तरी गावात लोक धोंडे घेऊन ते यतीच्या मागे लागले होते। इकडे येत असताना कच्याने ते पाहिले, त्याला दया आली
तो त्याला बरोबर घेऊन आला. कचाची गोष्ट कशाला हवी? सासूबाईंनी सुद्धा त्या जोगड्याला ओळखले नव्हते. महाराज घटकाभर मूग गिळून बसले असते तर किती बरे झाले असते. सारा विरस टळला असता. काय या घराण्याला वेडाचे वरदानच आहे? काय तो यती, महाराजांचे वागणे सुद्धा. हा वेडा इथे राहिला तर काय काय अनर्थ होतील हे मला कळेना. त्याच्या नावाने राज्य चालवावे म्हणून सासूबाई हट्ट सुद्धा धरायच्या कदाचित. पुत्रप्रेम आले होते ना त्यांचे उचंबळून आता. आणि जाता येता सुनेचे नाक सहज ठेचता येईल. महाराणी म्हणून मी सगळीकडे मिरवते, उठल्या सुटल्या आपल्यावर अमंगल गाजवते, हे मनातून मुळीच आवडत नव्हते त्यांना. मी पडले ऋषिकन्या, ब्राह्मणाची मुलगी. नावडतीचे मी टाळणी. मला महाराणी म्हणून मिळणारा मान नाहीसा व्हावा म्हणून या वेडे यतीला राजा करण्याची सुद्धा धडपड केली असती त्यांनी. थोरला भाऊ होता ना तो. स्वतः महाराज भरसभेत म्हणाले, त्याचा या सिंहासनावर अधिकार आहे. छे, अगदी वेड्यासारखे वागले महाराज दरबारात. हे घराणेच नुसते वेडाचेच वरदान नाही या कुळाला. बाईचंही वेड दिसतं इथं, अगदी अनुवंशिक. माझ्या सासऱ्यांनी म्हणे इंद्राचा पराभव केला होता. केला असेल, पण इंद्राणीचे सौंदर्य पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि सासूबाईंनी हे सारे माझ्यापासून चोरून ठेवले. पण राजवाड्यातल्या दासी काही कमी नसतात. त्यातल्या एका म्हातारडीने हे मला पहिल्याच दिवशी सांगितले. असल्या नहुष महाराजांची ही मुलं. जटा दाढी वाढलेला आणि कफनी घातलेला हा यती इतक्या लोकांदेखत शर्मिष्ठेकडे पाहून ही बाई मला द्या म्हणाला. तो पुढे आचरटसारखे बोलला. पण लोकांना याचे वेड कोणत्या प्रकारचे आहे हे त्याच्या मागणीवरून अगदी स्पष्ट कळून चुकले. त्याला तरी कशाला हसायचे? तो बिचारा लहानपणी रानावनात पळून गेलेला एक वेडा होता. पण एवढे मोठे पराक्रमी ययाती महाराज, अश्वमेधाच्या वेळी दिग्विजय करून आलेले, राजे म्हणून प्रत्यक्ष सिंहासनावर आरूढ झालेले. पण अरण्यातल्या विहिरीतून बाहेर येणारी एक सुंदर तरुणी पाहिल्याबरोबरच ते सुद्धा पागळलेच की नाही? स्त्रीला पुरुष किती लवकर ओळखता येतो. त्याच्या डोळ्यात त्याचे सारे गुण आणि सारे अवगुण दिसतात तिला. मी विहिरीतून वर आले तेव्हा किती आधाशीपणाने पाहत होते महाराज माझ्याकडे. पुरुषाचे डोळे पाहिले की तो कामुक आहे की नाही हे झटकन स्त्रीला कळतं. त्याची लोभस नजर दिसली म्हणजे हे सावज आपल्या जाळ्यात सहज पडणार अशी तिची खात्री होते. विहिरीतून वर आल्यावर मी जी उभी राहिले, मला भय वाटतंय, माझा हात धरून मला काठावर घ्या असे ययाती महाराजांना सांगितले ते काय उगीच? त्यांच्या जागी कच असता तर आधी माझा हात धरा असे म्हणायचा धीरच मला झाला नसता. नि तो झाला असता तरी त्यानं ताडकन उत्तर दिलं असतं. विहिरीत पडली होतीस, तुला वर काढणं हा माझा धर्म होता. त्या धर्माचं पालन मी केलं. आता हवं तर तू विहिरीच्या काठावर ये, नाही तर पुन्हा विहिरीत उडी टाक. मला त्याचं सोयरसुतक नाही. कच्याविषयी मनात आकर्षण निर्माण झाले ते त्याच्या असल्या वागण्यामुळेच. आश्रमात आल्याबरोबर जो तो माझ्याभोवती पिंगा घालू लागला असता, माझ्या स्पर्शासाठी आसुसलेला दिसला असता, माझ्या सौंदर्याकडे अतृप्त दृष्टीने पाहत असलेला दिसला असता तर मी त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नसते. पण त्याच्या डोळ्यात मला कधीही लालसा दिसली नाही. त्याच्या हालचालीत कामुकतेची छटा आढळली नाही कधी. बायकांना असलेच पुरुष आवडतात. स्त्रियांच्या पाठीमागे लागणाऱ्यांकडे त्या पाठ फिरवतात. त्यांच्याकडे पाठ फिरवणाऱ्याशी त्या पाठशिवणीचा खेळ सुरू करतात. किती विचित्र आहे हे, पण आहे हे खरे असे. आपला जीव धोक्यात घालून कच मला आवडणारी फुले रानावनातून आणत असे. त्या फुलांनी त्याचे माझ्यावर किती प्रेम आहे हे मला अनेकदा सांगितले. मध्यरात्री अगदी माझ्या कानात. पण कचाने ते कधीच बोलून दाखवले नाही. एकदा बागेत माझ्या पायाला काटा टोचला. त्याची गंमत करण्याकरता मला साप चावलाय असे सांगितले. त्यावेळी त्याच्या डोळ्यात जे पाणी उभे राहिले त्याने मला त्याचे हृदय उघडे करून दाखवले. झोपण्यापूर्वी बागेच्या कोपऱ्यात लताकुंजात जाऊन तो आदिशक्तीची प्रार्थना करी. एकदा ती प्रार्थना मी ओझरती ऐकली. देवयानीला सुखी ठेव हे शब्द त्या प्रार्थनेत होते. माझ्या कानांवर ते पडले.
ते ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्या शब्दांनी कचाचे माझ्यावर किती प्रेम आहे हे मला पुन्हा पुन्हा सांगितले. पुढे कितीतरी दिवस ते शब्द माझ्या कानात घुमत होते, एखाद्या गोड गाण्याच्या सुरांसारखे. असे प्रेम मला हवे होते, पण एक सुंदर तरुणी पाहिल्याबरोबर तिच्यावर बसणारे प्रेम कसले शुद्ध लंपटपणा आहे तो. कुठलीही स्त्री अशा प्रेमाला आपले हृदय वाहून स्वीकार करणार नाही. जन्मभर प्रेमभंगाची स्मरणे घेऊन बसलेली दुःखी कष्टी प्रणयिनी राहायचे नव्हते मला. कचाने माझ्या हृदयावर मोठा घाव घातला होता. त्या घावाच्या वेदना विसरून जायच्या होत्या मला. म्हणून माझ्यातल्या प्रणयीने मी मनाच्या तळघरात कोंडून ठेवले, अगदी कायमचेच. स्वामिनी होऊन त्या धुंदीत सारे जीवन घालवायला मी निश्चय केला. माझा तो निश्चय व्हायला शर्मिष्ठेने मला विहिरीत ढकलून द्यायला आणि ययाती महाराज तिथे यायला एकच गाठ पडली. विहिरीत पडलेली देवयानी आणि विहिरीतून बाहेर काढलेली देवयानी या किती भिन्न होत्या. विहिरीच्या काठावर असलेला पुरुष हस्तिनापूरचा राजा आहे हे कळताच त्या क्षणी त्याची राणी नुसती राणी नाही, महाराणी व्हायचा मी दृढ निर्धार केला. प्रीतीच्या वेदना विसरून जायला मला वैभवाची धुंदी हवी होती. सत्तेचा उन्माद हवा होता. सदैव माझ्या तालावर नाचणारा नवरा हवा होता. लंपट नवराच बायकोच्या मुठीत राहू शकतो. हे सारे मी मिळवले एका क्षणात. पण कचाबरोबर आलेल्या या जोगड्यामुळे हा माझा दीर, वडील दीर, हस्तिनापूरच्या सिंहासनाचा खरा वारस आहे. म्हणजे हा वेडा इथं राहो नाहीतर कुठेही निघून जाओ. मी महाराणी आहे आणि शेवटपर्यंत महाराणीच राहणार आहे. या खुळ पंचांगाला कदाचित शर्मिष्ठ आवडेल. तो राज्याचा वारस आहे असे बघून ही राजकन्या त्याच्याशी लग्न करायला सुद्धा तयार होईल, कुणी सांगावे. या यतीचे स्तोम माजू नये म्हणून तर त्याला राजवाड्यात ठेवायचे नाही असा मी हट्ट धरला. सासूबाईंचा लाडका मुलगा फार दिवसांनी, खूप वर्षांनी घरी परत आलेला. त्यांची फार इच्छा होती त्याला घेऊन इथे राहायची. पण मी जेव्हा डोक्यात राग घालून माहेर जायला निघाले, तपश्चर्याला बसलेल्या बाबांपुढे अशी जाऊन उभी राहते म्हणून धाक घातला, तेव्हा कुठे महाराज आईच्या मनाविरुद्ध वागायला तयार झाले. ते सारे लटांबर अशोकवनात गेले हे फार बरे झाले. त्या वेड्याने इथे काय काय गोंधळ घातला असता कुणास ठाऊक. उठल्या सुटल्या तो आपला जर दासींची चुंबने घेऊ लागला असता, अगदी म्हाताऱ्या दासींची सुद्धा. अशोकवनात तो काय धिंगाणा घालतो हे कळायला हवे, म्हणून मी त्या म्हाताऱ्या दासीला पाठवले आहे तिथे इतर दासींबरोबर, सासूबाईंच्या सेवेला म्हणून. खूप खूप गमती सांगत होती ते त्याच्या. अजून आईला ओळखले नाही त्याने. सासूबाई पुन्हा पुन्हा त्याच्याजवळ जाऊन, यती, मला एकदा आई म्हणून हाक मार रे, असे डोळ्यात पाणी आणून म्हणतात त्याला. तो उत्तर देतो, तू आई आहेस होय ना, मग तू दुष्ट आहेस. जगातल्या सर्व आया, बायका, मुली मला नाहीशा करायच्या आहेत. तू बाप हो, मग तुला हाक मारीन मी. तीर्थयात्रा करता करता ईश्वर चांगला पावला कचाला. पण इथून पुढे काय पण रत्न मिळाले त्याला आणि मोठ्या प्रेमाने अगदी अचूक तो इथे त्याला घेऊन आला. या यतीचा पायगुणच वाईट असावा. त्या निरोपाच्या समारंभाच्या दिवशी आम्ही रथातून दरबाराला गेलो. तेव्हा कसे लख्ख सोनेरी ऊन पडले होते. आकाशाच्या एकाही कोपऱ्यात नावाला सुद्धा ढग दिसत नव्हता. हा वर्षाकाळ नसून वसंत ऋतू आहे असा भास होत होता. पण दरबारात या यती महाराजांनी प्रवेश केला आणि आत बाहेर तिकडे तिकडे गोंधळ सुरू झाला. त्या दिवशी आम्ही परतलो तेव्हा सारे आकाश कसे काळेकुट्ट मेघांनी व्यापून टाकले होते. एखाद्या भयंकर भुयारासारखे भासत होते ते. लवकरच विजा कडाडून लागल्या. विजा कसल्या, त्या भुयारातल्या नागिनीच. छे, नागिनी पुरवल्या. या डाकिनी होत्या, शुद्ध डाकिनी. केस मोकळे सोडून तोंडाने काहीतरी अशुभ शब्द पुटपुटत या टोकापासून त्या टोकापर्यंत धिंगाणा घालत होत्या त्या. मग जो मुसळधार पाऊस पडू लागला, 4 दिवस झाले तरी तो खळला नाही. यमुना माईला मोठा पूर आला. नगरातले सर्व व्यवहार विस्कळीत झाले. असाच पाऊस पडत राहिला तर यमुनेच्या काठावरल्या खेड्यापाड्यात मोठा अनर्थ होईल म्हणून अमात्य काळजी करू लागले. मी त्यांना म्हटले,
हे तुमचे यती महाराज आले ना त्या दिवशी, ते हा पाऊस घेऊन आले आहेत. ते इथून गेल्याशिवाय काही हा पाऊस थांबणार नाही. 4थ्या दिवसाची मध्यरात्री होती ती. पाऊस पडतच होता. प्रथम एखादी मोठी सर कोसळे, मग हळूहळू ती ओसरे. ती थांबली म्हणजे झाडांच्या वरच्या पानांवरून खालच्या पानांवर पडणाऱ्या थेंबाचा टपटप आवाज ऐकू येऊ लागले. घटकाभराने पुन्हा मोठी सर येई. महाराजांना झोप लागली होती, पण मी जागीच होते. आपल्या बाळाचे रंगरूप कसे असेल या कल्पनेशी माझ्या आईचे मन एकसारखे चाळा करीत होते. त्याला पाहिल्यावर कुणालाही माझी आठवण होईल असे ते असेल ना. त्याचे नाक डोळे कुणासारखे असतील, त्याचे जावळ कसे असेल, त्याची जीवनी अगदी लहान इवलीशी असेल ना. तत्त म्हणून महाराजांना हाका मारण्याआधी लुटू लुटू धावत येऊन नन्ना म्हणून ते मला मिठी मारील ना. किती वेळ या कल्पनांशी मी खेळत होते कुणास ठाऊक. अचानक घोड्याच्या टापांचा खाडखाड असा आवाज माझ्या कानांवर पडला. मी दचकून डोळे उघडले. मी स्वप्नात तर नव्हते ना. तो आवाज कुठे, काय झाले हे मलाच कळेना. मी महालाचे दार उघडून घाईघाईने बाहेर आले. मला ऐकू आलेला टापांचा आवाज खरा होता. सासूबाईंनी पाठवलेला सेवक होता तो. तो घाईघाईने मला विचारू लागला, ऋषी महाराज राजवाड्यात आले आहेत का. दूर कुठेतरी एकांतात ध्यानस्थ बसण्याची कच्याची सवय मला ठाऊक होती. मध्यरात्र उलटून गेली तरी तो अशोकवनात परत आला नसेल. त्यामुळे सासूबाई काळजीत पडल्या असाव्यात. तो इकडे आला असेल या समजुतीने त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांनी हा मनुष्य पाठवला असावा. मी उत्तरले, नाही, कचदेव इकडे आले नाहीत. तो चाचरत म्हणाला, कचदेव आहेत तिथं, पण ते दुसरे ऋषी महाराज, ते यती महाराज, त्यांचं काय झालं आता. ते कुठेतरी पळून गेले. केव्हा. 1:30 प्रहर रात्र होईपर्यंत अशोकवनातच होते ते. मग सारी माणसं झोपली. मध्येच राजमातेला जाग आली. त्या उठून पाहतात तो यती महाराज जागेवर नाहीत. मी महाराजांना उठवले. ते लगेच घोड्यावरून अशोकवनात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत आले. त्यांनी सगळीकडे यतीचा शोध केला होता. अनेक सैनिक आणि सेवक दुथडी भरून चाललेल्या यमुनेच्या काठावर रात्रभर डोळ्यात तेल घालून फिरत होते, पण कुणालाही तो दिसला नाही. दुसऱ्या दिवशी नगरातून एक विलक्षण वार्ता ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. दुथडी भरून चाललेल्या यमुनेच्या पाण्यावरून चालत पहिलं तरी गेलेल्या यतीला कुणीतरी पाहिले होते म्हणे. माझ्या त्या म्हाताऱ्या दासीकडून यतीच्या पलायनाचे रहस्य कळले. तेव्हा हसता हसता पुरेवाट झाली माझी. अशोकवनात तो एकसारखा शर्मिष्ठेच्या मागे मागे असे म्हणे. त्या वेड्याचे बहुधा प्रेम बसले असावे तिच्यावर. असे प्रथम दर्शनी जडलेले प्रेम कुणी क्वचितच पाहिले असेल. 4 दिवस त्याने ही दर्शन भक्ती केली, पण नुसत्या दर्शनाने कुठल्या प्रेमिकेचे कसे समाधान झाले. मग ही स्वारी स्पर्शभक्तीकडे वळली. मध्यरात्री सगळीकडे निजणीत झाल्यावर हा हळूच शर्मिष्ठीच्या शय्येपाशी गेला. त्याचा हात लागताच जाग येऊन ती ओरडली की दुसरे कुणी जागे आहे या भीतीने ती ओरडली कुणास ठाऊक, पण ती मोठ्याने ओरडली हे मात्र खरे. त्याचबरोबर हो बुवाजी घाबरले. खिडकीतून उडी टाकून ते बाहेर पसार झाले. यती काळोखात कुठे लपून बसला. शोधणाऱ्या लोकांना न दिसता तो कसा निसटला. मुसळधार पावसातून तो पुढे कुठे गेला. तो यमुनेच्या पाण्यावरून चालत गेला की यमुनेत बुडून वाहत गेला, काही कळले नाही. मी मनाशी म्हटले, बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला. सासूबाईंच्या समाचाराला म्हणून मी अशोकवनात गेले. त्यांना राजवाड्यात परत यायचा पुष्कळ आग्रह केला मी, पण यतीला राजवाड्यात मी राहू दिले नाही हा राग त्यांचा होता पोटात. तो त्यांनी ओठांवर येऊ दिला नाही एवढेच. मला इथंच बरं वाटतंय असं म्हणून त्या तिथेच राहिल्या. अशोकवनात कच्याची आणि माझी भेट झाली. थोडे बोलणेही झाले, पण ते अगदी नावापुरतेच. एक दिवसही तो राजवाड्याकडे फिरकला नाही. तिथल्या त्याच्या गोष्टी मात्र मी रोज ऐकत होते. आज काय निसरड्या सोनचाफ्यावर चढून कुण्या अनोळखी चिमुरड्या पोरीला त्याने सोनचाफ्याची फुले काढून दिली. उद्या काय कुठले तरी एक आजारी वासरू घेऊन तो त्याची शुश्रूषा करीत बसला. महाराज तर दररोज संध्याकाळी मातोश्रींच्या सांत्वनासाठी अशोकवनात जात होते. प्रत्येक दिवशी परत आल्यावर ते नेमाने म्हणायचे,
कच्च्यासारखा जुना मित्र भेटला म्हणून फार बरं वाटतंय बोलायला मला. त्याचं बोलणं ऐकता ऐकता वेळ कसा निघून जातो ते कळत नाही मला. सर्वांशी बोलायला, अगदी क्षुद्र क्षुल्लक कामे करायला कच्याला वेळ होता. फक्त देवयानीकडे जायला मात्र. अशोकवनात मी त्याला विचारले होते, राजवाड्यात केव्हा येणार? पाहूया, एवढेच उत्तर त्याने दिले होते. त्याचा अहंकार कायम होता. अजून त्याने देवयानीला ओळखले नव्हते. मात्र आपणहून तो भेटायला येईल असे माझी मनोदेवता दररोज मला सांगत होती. प्रत्येक दिवशी सकाळचा हसरा सूर्य माझ्या कानात गुणगुणे, आज कच येईल. अचानक येऊन तुला चकित करण्याचा विचार आहे त्याचा. मग मी मोठ्या आनंदाने त्याच्या स्वागताच्या सिद्धतेला लागे. दुरून सिंहासनच भासावे असे सुंदर आसन, सुवर्णपात्रात सुरेख रीतीने रचून ठेवलेली रसाळ फळे, त्याला आवडणाऱ्या फुलांच्या लहान सहान नाजूक माळा, मोरपिसांचे मोठमोठे पंखे, सारे साहित्य माझ्या महालात मी सुसज्ज करून ठेवी. बोलून चालून हा लहरी ऋषी, तो केव्हा प्रकट होईल कुणी सांगावे. त्या पुष्पमाला कोमेजून जात, ताजी फळे शिळी होत, तरी तो येत नसे. महालाच्या पश्चिमेकडील खिडकीतून सूर्याची किरणे आत डोकावून पाहत आणि स्वागताचे सारे साहित्य तसेच पडलेले पाहून उदास मुद्रेने हळहळत हळूहळू अदृश्य होत. तर मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या भागात मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.